सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 21 ऑगस्ट 2025 श्रावणातील शेवटचा दिवस आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. श्रावणात आलेला गुरुपुष्यामृत योग अतिशय सोन्यासारखा दिवस आहे, सुवर्ण दिवस आहे. या दिवशी माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची आहे. त्याचबरोबर पुढं गणरायाचं आगमन होणार आहे. प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांसाठी काही गोष्टीसुद्धा याच दिवशी आपल्याला खरेदी करायचं आहे. मग तुम्ही किराणा सामानातल्या काही वस्तू मी तुम्हाला आता सांगणार आहे, किंवा तुम्हाला दिवा वगैरे ज्या वस्तू लागत असतील, ज्यांना या दिवशी बाप्पांसाठी काही सोन्याची वस्तू खरेदी करायची असेल, सोनं चांदी पित्तळ तांब या दिवशी अवश्य खरेदी करायचं आहे. ज्यांना सोनं परवडतं त्यांनी सोनं घ्यायचं आहे याच दिवशी, याच शुभ मुहूर्तावर. आता ज्यांना सोनं परवडत नाही, कारण गगनाला भिडलेले आहे भाव, मग सोन्यापेक्षा आपल्याला मौल्यवान वस्तू या दिवशी बाप्पांसाठी खरेदी करायची आहे. तर 21 तारखेला अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे. श्रावणाचा शेवटचा दिवस आणि गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योग सकाळी 6:23 प्रारंभ होणार आहे आणि उत्तर रात्री 12:08 हा गुरुपुष्यामृत योग समाप्त होणार आहे. संपूर्ण दिवस अगदी मध्यरात्रीपर्यंत हा सुवर्ण योग असणार आहे. महिलांनी दादांनी तुम्हाला गणपती बाप्पांसाठी किंवा तुमच्या घरात देवघरात तुम्हाला वस्तू लागत असतील, महिलांना किराणा सामान खरेदी करताना अतिशय लक्ष्मीप्रिय वस्तू खरेदी करायच्या असतील तर या शुभ मुहूर्तावर खरेदी करायच्या आहे. अतिशय सोन्यासारखा दिवस आहे हा. अशी संधी पुन्हा येणे नाही, कारण श्रावण महिना संपता गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. सुवर्ण दिवस आहे. लवकर उठायचं आहे आणि प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून अंघोळ करायचं आहे. महिलांनो, उपाय जरूर करा. छोटा मोठा उपाय वाटत असेल, तुम्हाला वाटेल की चिमूटभर हळद काय चमत्कार करेल, तर असा चमत्कार करेल की माता लक्ष्मी तुमच्यावर आकर्षित होईल आणि तुम्हाला इतकं धन ऐश्वर्य आरोग्य प्रदान करेल की तुम्हीच म्हणाल की हा आमचे स्वप्न कसे पूर्ण झाले. तर गुरुपुष्यामृत योगावर सर्वांनी चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे. लहान लेकरांना सुद्धा महिलांनो अगदी चिमूटभर हळद टाका. माता लक्ष्मीचं प्रार्थना करा माता लक्ष्मीला आणि हळद टाकून आंघोळ करायची आहे. शुक्र ग्रह तुमचा गुरुग्रह इतका मजबूत होईल की कशालाच कधी कमी पडणार नाही. धन ऐश्वर्य आनंद आरोग्य सर्व काही तुमच्या घरात अगदी माता लक्ष्मी धावत येईल तुमच्या घरात आणि टिकून राहील. स्थिर लक्ष्मीसाठी हा उपाय खूप प्रभावी आहे. सर्वांनी हा उपाय करा. महिलांनो, डोकं धुवायचं असेल तुम्हाला तर हळदीच्या पाण्याने धुतलं. गुरुवार आहे, डोकं धुवू का? तुम्हाला धुवायचं असेल माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्ही धुवू शकतात, पण हळद टाकून आंघोळ करायची आहे या दिवशी. तर या दिवशी माता लक्ष्मीला सुद्धा हळद मिश्रित पाण्याने किंवा तुमच्याकडं केशर असेल तर थोडीशी केशर पाण्यात किंवा दुधात मिश्रित करायची आहे. म्हणजे दुधात टाकायची आहे किंवा पाण्यात टाका आणि त्या केशर मिश्रित पाण्याने किंवा केशर मिश्रित दुधाने, केशर नाही, उपाय थांबवू नका. हळद माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. आपण स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात पण टाका आणि माता लक्ष्मीला अभिषेक करताना त्या पाण्यात किंवा दुधात सुद्धा हळद टाकून माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे. तुम्ही सर्व देवी देवतांना जरी हा अभिषेक केला, बाप्पाला करू शकतात. बाळकृष्णाची मूर्ती असेल, विठू माऊलीची मूर्ती असेल, तुमच्या कुलदेवी आईची मूर्ती किंवा टाक असेल, माता लक्ष्मीची मूर्ती, सर्व देवी देवतांना आपण हळद मिश्रित पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे. फक्त शिवशंकरांच्या पिंडीवर असा अभिषेक करू नका. मग तुम्ही साध्या पाण्याने किंवा साध्या दुधाने केला तरीही चालेल. छान अशी मूर्तींची पुसून वगैरे स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून मूर्ती स्वच्छ पुसायची आहे आणि अख्खे तांदळाच्या राशीवर तुम्हाला मूर्ती स्थापन करायची आहे. माता लक्ष्मीची, कुलदेवी आईची, बाप्पांची छान पूजा करायची आहे. हळद कुंकू अष्टगंध असेल ओलं करून घ्या. बाप्पाला कपाळी तिलक करायचा आहे. माता लक्ष्मीला हळदी कुंकू लाल फुलं गणपती बाप्पाला सुद्धा अर्पण करा या दिवशी आणि माता लक्ष्मीला तुमच्या कुलदेवीला सुद्धा अर्पण करायचं आहे. सकाळी गोड काही नैवेद्य दाखवता आला, खिरीचा करा तुम्ही किंवा खडी साखरीचा नैवेद्य दाखवला, किंवा संध्याकाळी जरी तुम्ही धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला
अतिशय प्रभावी ठरणार आहे ते धणे आणि गूळ. नंतर तुम्ही प्रसाद स्वरूप सर्वांनी थोडे थोडे खाल्ले तरीही चालेल, किंवा तुम्ही पंजिरी केली महिलांनो, थोडेसे धणे बारीक करून घेतले, त्यात खडी साखर टाकली, थोडी वेलची टाकली, ड्रायफ्रूट टाकले, अशी छान अशी पंजिरीचा नैवेद्य केला. पण धण्यांचा नैवेद्य गुरु पुष्यामृत योगावर अवश्य दाखवा. मग तुम्ही नुसते मुठभर धणे आणि त्यावर गुळाचा खडा जरी ठेवला आणि याला पाणी ओवाळून नीट नैवेद्य दाखवला माता लक्ष्मी समोर, तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय, ही सेवा खूप महत्त्वाची आणि प्रभावी ठरते. दर गुरु पुष्यामृत योगावर माता लक्ष्मीला, आपल्या देवी देवतांना, तुम्हाला काही नैवेद्य नाही जमला ना महिलांनो, पण धणे आणि गुळाचा नैवेद्य जरूर दाखवावा. गुरु पुष्यामृत योगावर, सुवर्ण योगावर महिलांनो, आपल्या घरात, देवघरात देवी देवतांची तर आपण सेवा करणारच आहोत. मंगल कलश आपण शुक्रवारी आणि मंगळवारी धुवून चुवून वगैरे स्वच्छ भरत असतो, मंगल कलशाची स्थापना पूजा करत असतो. तर तुम्ही गुरु पुष्यामृत योगावर आपला मंगल कलश छान असा धुवून घ्यायचा आहे, स्वच्छ पाणी भरायचं आहे, रुपया सुपारी टाकायची आहे आणि आंब्याची पानं असतील किंवा विड्याची 5 पानं ठेवून एखादा नवीन नारळ किंवा तोच जरी चांगला नारळ असेल तुमचा, तोच जरी धुवून वगैरे ठेवला, स्वस्तिक काढायचं आहे मंगल कलशावर किंवा अष्टदिशांनी हळद कुंकूची बोटं लावा मंगल कलशाच्या 8ही दिशांनी आणि थोडेसे तांदळाच्या राशीवर मंगल कलशाची स्थापना, आपल्या कुलदेवीचं स्मरण प्रार्थना करून अवश्य असा मंगल कलश आपल्या देवघरात गुरु पुष्यामृत योगावर अवश्य भरायचा आहे. सुवर्ण योग आहे, सोन्यासारखे दिवस येतील, म्हणून मंगल कलशाची स्थापना महिलांनो जरूर करा. एखादी वेणी वगैरे असेल मंगल कलशावर लावायची आहे, छान अशी मंगल कलशाची तुम्हाला पूजा करायची आहे. त्याचबरोबर गुरु पुष्यामृत योगावर सकाळी सुद्धा महिलांनो आणि संध्याकाळी सुद्धा गुरु पुष्यामृत योगावर आपल्या देवघरात एक तुपाचा दिवा जरूर लावून ठेवा. एक तुपाचा दिवा तुळशी मातेजवळ सुद्धा लावायचा आहे. तुळशी माता साक्षात लक्ष्मी आहे. तुळशी मातेची सुद्धा हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुळशी मातेजवळ सुद्धा एक तुपाचा दिवा लावून ठेवा आणि आपल्या देवघरात एक तुपाचा दिवा जरूर लावायचा आहे. त्या तुपाच्या दिव्यात चिमूटभर हळद टाका, 1 कापराची वडी टाका महिलांनो, 2 लवंग टाकायचे आहे. तुपाच्या दिव्याची छान अशी पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करा. तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. मुलांविषयी असेल, तुमच्याविषयी, घराविषयी, पैशांविषयी ज्या अडीअडचणी असेल बोलून घ्या आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. सुंदर अनुभव येईल महिलांनो. असा एक तुपाचा दिवा गुरु पुष्यामृत योगावर सकाळी किंवा संध्याकाळी, आता काही महिलांना ऑफिस असेल, नाही जमलं, मग महिलांनो असा तुपाचा दिवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा लावू शकता. थोडा उशीर झाला तुम्हाला, 8, 8:30 वाजले, 9 वाजले तरीही चालेल. रात्री 12 वाजून 8 मिनिटांपर्यंत, उत्तर रात्री 12 वाजून 8 मिनिटांपर्यंत गुरु पुष्यामृत योग असणार आहे. एवढा वेळ तर करायचा नाही आहे, पण काही महिला ऑफिसला गेल्या, बाहेर गेलेल्या असतील काही कामानिमित्त. आता गणपती बाप्पांची सुद्धा आपण तयारी करत आहोत. थोडा उशीर झाला चालेल, पण माता लक्ष्मी समोर असा एक तुपाचा दिवा आपल्या देवघरात जरूर लावायचा आहे. आता नुसता तुपाचा दिवा लावून चालेल का? तर नाही. तुपाचा दिवा लावायचा, हळद कुंकू वाहून पूजा करायची. मी ज्या वस्तू सांगितल्या, कापराची वडी, 2 लवंग, हळद त्या दिव्यात टाकायची. दिवा लावल्यानंतर आसन घेऊन बसायचं आहे. धूप दीप लावून घ्यायचं. माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. कुंकुमार्चन करायचं आहे. किमान 11 वेळा कुंकुमार्चन करा किंवा 21 वेळा, किंवा तुम्हाला जास्तीत जास्त करायचं असेल तुम्ही जास्तीत जास्त करू शकता. माता महालक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक तुम्हाला 16 वेळा पठण करायचं आहे. आता एवढं नाही जमलं, किमान 8 वेळा पठण करा. नाही एवढं जमलं, किमान 1 वेळा तर पठण करू शकता महिलांनो. सेवा अजिबात चुकवू नका, मनापासून करा. थोडी जरी झाली तुमच्याकडून चालेल, पण मनापासून केलेली सेवा कधीच खाली जात नाही. त्याचबरोबर माता लक्ष्मीची वैभव लक्ष्मी पुस्तकात सर्वांनाच माहीत आहे, अष्टरूपी स्वरूप माता लक्ष्मीची रूपं दिलेली असतात. तुम्ही त्या पुस्तकाची नाही पूजा केली, फक्त माता लक्ष्मीला ती नावं घेऊन जर हळदी कुंकू तुम्ही अर्पण केलं, श्री गजलक्ष्मी माता, श्री अधिलक्ष्मी माता, श्री विजयलक्ष्मी माता, श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता, श्री वीरलक्ष्मी माता
श्री धान्य लक्ष्मी माता, श्री संतान लक्ष्मी माता, हे वैभव लक्ष्मी माता, महालक्ष्मी माता, माझ्या इच्छा पूर्ण कर. तुमच्या इच्छा बोलायच्या आहे माता लक्ष्मीला आणि माता लक्ष्मीची तुम्हाला प्रार्थना सुद्धा या दिवशी करायची आहे. वैभव लक्ष्मी व्रताच्या पुस्तिकेत पोथीमध्ये प्रार्थना दिलेली आहे. माझ्या सर्व महिला वैभव लक्ष्मी व्रत करतात. अनुभव आलेलाच असेल, काहींचं व्रत सुद्धा असेल. तुम्ही दर शुक्रवारी ही प्रार्थना करत असाल महिलांनो. पण गुरु पुष्यामृत योगावर सुद्धा तुम्हाला माता महालक्ष्मीची, अष्टरूपी माता महालक्ष्मीची नावं घ्यायची आहे. हळद कुंकू देवी आईच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर अर्पण करायचं आहे आणि महालक्ष्मीची प्रार्थना, वैभव लक्ष्मी मातेची प्रार्थना सुद्धा बोलायची आहे. या रक्तांबुज वासिनी विलसिनी चंडाशु तेजस्विनी, या रक्ता रुधिरांबरा हरी सखी, या श्री मनोल्हादिनी, या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णू स्वया गेहिनी, सामां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती. अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. मराठीतून अर्थ सुद्धा दिलेला आहे, ती सुद्धा बोललात तुम्ही तरीही चालेल. पण माता वैभव लक्ष्मीची ही प्रार्थना गुरु पुष्यामृत योगावर प्रत्येक महिलेने जरूर करा. कुंकुमार्चन करा. महालक्ष्मी अष्टकाचा पाठ म्हणायचा आहे. या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी विष्णू सहस्त्र नामावली तुम्ही एक वेळा का होईना यूट्यूबवर जरूर लावा. माता महालक्ष्मीला तुम्ही लाल गुलाब अर्पण करणार आहात. या दिवशी अवश्य लाल गुलाब अर्पण करायचा आहे. जरी तुमचे वैभव लक्ष्मी व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी असेल तरी सुद्धा गुरुवारी प्रत्येक महिलेने माता लक्ष्मीला लाल गुलाब किंवा तुमच्याकडं जास्वंदाची फुलं असतील तर जास्वंदाची अर्पण करा. पण एखादं बघा लाल गुलाबाचं फूल मिळून जाईल तुम्हाला. लाल गुलाब अर्पण करताना असंच करू नका. तुम्ही ही सकाळी सुद्धा सेवा करू शकता किंवा संध्याकाळी केली माझ्या महिलांनी तरीही चालेल. गुलाबाचं फूल घ्यायचं आहे. एक वाटी घ्यायची आहे लहानशी. त्या वाटीत तुम्हाला 5 लवंग किंवा 11 लवंग विषम संख्येमध्ये घ्यायचे आहे. त्या लवंगांवर तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यावर एक लाल भडक रक्त जसं असतं म्हणजे लाल कुंकू जसं असतं, माता लक्ष्मीला लाल गुलाब खूप प्रिय आहे, तसं लाल भडक जरासं बघा मिळून जाईल तुम्हाला बाजारात. लाल गुलाबाचं फूल आणायचं आहे आणि त्या वाटीत त्या वस्तूंवर ठेवायचं आहे. हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे. रात्रभर माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी 22 तारखेला अमावस्या आलेली आहे. पिठोरी अमावस्या, दर्श अमावस्या आलेली आहे आणि शुक्रवार आलेला आहे. त्या वाटीतील वस्तू 5 लवंगा, 1 रुपयाचं नाणं आणि गुलाबाचं फूल, हळदी कुंकू वाहिलेलं असेल तसंच्या तसं एका लाल कपड्यात बांधायचं आहे. महिलांनो, लाल नसेल पांढरा कपडा असेल तुमच्याकडं, पांढरा नसेल पिवळा कपडा असेल, स्वच्छ कपडा घ्यायचा आहे जो फक्त आपण देवांसाठी वापर करत असतो असा एक कपडा घ्यायचा. त्यात या तिन्ही वस्तू नीट बांधून घ्यायच्या आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दारावर आतून दिशा वगैरे बघायची गरज नाही. तुम्हाला जिथं जागा मिळेल तुम्हाला, आपण नारळ वगैरे बांधलेलं असतं. आपण जेव्हा पूजा वगैरे करतो ब्राह्मण आपल्याला नारळ देतात. आपण घराला एक नारळ जरूर बांधलेला असतो प्रत्येकाने. त्या नारळाजवळ जरी तुम्ही बांधून दिलं हे गुलाब आणि 5 लवंग, 1 रुपयाचं नाणं, घरात कधीच तुमच्या घरात लक्ष्मी नाही असं कधी होणार नाही. अखंड लक्ष्मी टिकून राहील, पैसा येत राहील. ज्यांना आर्थिक अडचण आहे, पैसा टिकत नाही, तुमच्यावर कर्ज झालेला आहे, विनाकारण पैसा खर्च होतो, म्हणजे येतात पैसा भरपूर, लाखो रुपये येतात तुमच्याकडं, पण विनाकारण असे येतात आणि असे निघून जातात. विनाकारण पैसा खर्च होत आहे महिलांकडं, म्हणजे पैशांची बचतच होत नाही. तर अशांनी सर्वांनी हा उपाय जरूर करा. माझ्या दादांनी हा उपाय करा, महिलांनी करा. जरूर ही सेवा करायची आहे. अनुभव नाही आला तर मला बोला तुम्ही. गुरु पुष्यामृत योगावर महिलांनो, आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन सकाळीच करून घ्यायचं आहे. मुख्य उंबरठ्यावर माता लक्ष्मीची पावलं असेल तिथं हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे. मुख्य दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. हळद कुंकू ओलं करायचं आहे.
किमान एक स्वस्तिक तरी आपल्या मुख्य दरवाजावर नक्की काढा। छान असं स्वस्तिक काढायचं आहे, आजूबाजू 2-2 रेषा काढा, तेव्हा स्वस्तिक पूर्ण होतं। त्या स्वस्तिकाची सुद्धा माता लक्ष्मीला प्रार्थना करून हळदी कुंकू वाहून तुम्हाला पूजा करायची आहे। अनुभव सुंदर येतील, म्हणून एक गुरुपुष्यामृत योगावर एक स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावर नक्की काढा। तुम्हाला अजून ठिकाणी काढायचे असेल, तुम्ही तिजोरीवर काढू शकता, तुम्ही जिथं पैसा ठेवता तुमच्या देवघरावर काढू शकतात, तुमचा किचन ओटा असेल महिलांनो तिथं काढू शकता, तुम्हाला मुलांच्या रूममध्ये काढायचं असेल एखादं स्वस्तिक तिथं सुद्धा काढू शकतात। तुम्हाला जिथं हवं तिथं हळदी कुंकवाने एक एक स्वस्तिक काढायचं आहे। सुवर्ण योग आहे आणि श्रावणात आलेला हा गुरुपुष्यामृत योग आहे। वर्षभर अशी संधी येणे नाही असं म्हटलं तरी काही वावगं नाही। असं एक स्वस्तिक मुख्य दारावर जरी काढलं ना तरीही चालेल, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला। आता गुरुपुष्यामृत योग सगळेच लोक सोनं खरेदी करण्यात जास्त महत्त्व देत असतात। आता ज्यांना सोनं खरेदी करणं परवडत असेल त्यांनी जरूर सोनं खरेदी करायचं आहे। ज्यांना सोनं खरेदी जमत नाही मग सोन्याहून मौल्यवान वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहे। पुढं गणरायाचं आगमन होणार आहे, गणपती बाप्पांसाठी ज्या वस्तूंची खरेदी करायची असेल महिलांनो दादांनो याच गुरुपुष्यामृत योगावर करायचे आहे। इतकं फळ देऊन जाईल की गणपती बाप्पा इतके प्रसन्न होतील की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि सर्व दुःखांचा नाश करून मगच तुमच्या घरातून विसर्जन होतील गणपती बाप्पा। असा सुवर्ण योग आहे उद्याचा। तर गणपती बाप्पांसाठी दिवा खरेदी करत असाल, तामण खरेदी करत असाल किंवा काही म्हणजे तांब्या पाट खरेदी करत असाल गणपती बाप्पांना स्थापना करण्यासाठी, किंवा चौरंग खरेदी करत असाल गणपती बाप्पांसाठी, ज्या वस्तू खरेदी करत असाल, उंदीर मामा खरेदी करत असाल, चांदीच्या वगैरे सुद्धा घेतात, गणपतीची मूर्ती घेत असाल तुम्ही चांदीची वगैरे देवघरात स्थापना करायला, तर उद्याच घ्यायची आहे तुम्हाला। अगदी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा सुवर्ण योग आहे। सकाळी पहाटेपासून सुरू होणार आहे, दिवस रात्र हा योग आहे। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बाजारात जाऊन या वस्तू जरूर खरेदी करा। माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करायची असेल, श्रीयंत्र खरेदी करायचा असेल, शंख खरेदी करायचा असेल, गणपती बाप्पांसाठी हळदी कुंकू सुपाऱ्या रुमाल किंवा आपण पाटावर जो लाल कपडा अंथरतो त्या सर्व वस्तू या सुवर्ण योगावर तुम्हाला खरेदी करायच्या आहे। आणि या सुवर्ण योगावर जरी तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती, श्रीयंत्र किंवा गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरात स्थापन करायची असेल ब्राह्मणाकडून किंवा तुम्ही स्वतः, या सुवर्ण योगावर तुम्ही स्थापना सुद्धा करू शकता। संध्याकाळी रात्रीच्या 7-8 वाजेपर्यंत जरी स्थापन केली तुम्ही तरीही चालेल, आणि सकाळीच 12च्या आत स्थापन केली आणून तर अतिशय उत्तम। जरा उशीर झाला चालेल, संध्याकाळी जरी तुम्ही सेवा केली। त्याचबरोबर महिलांनो, आपल्याला सर्वांना सोनं खरेदी जमत नाही, परवडत नाही, मग या अशा वेळी तुम्ही लवंग खरेदी करू शकता, दालचिनी खरेदी करू शकता, हळद खरेदी करू शकता, आणि सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे धने। थोडे का होईना 10-20 रुपयाचे धने अवश्य या दिवशी खरेदी करून आणा आणि देवघरात माता लक्ष्मीला, देवी देवतांना धन्यांचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। गणपती बाप्पांसाठी गोडाधोडाचा आपण बनवतो, गूळ वगैरे खरेदी करायचं असेल, किराणा सामान खरेदी करायचं असेल, गुरुपुष्यामृत योगावर अवश्य खरेदी करायचं आहे। बाप्पांजवळ तुम्हाला एखादा तांब्याचा दिवा खरेदी करून लावायचा असेल तर तुम्ही या सुवर्ण योगावर एक छोटा का होईना तांब्याचा दिवा अवश्य खरेदी करा, म्हणजे तुपाचा दिवा लावता येईल आपल्याला, फुलवातीचा छोटासा तांब्याचा दिवा अवश्य खरेदी करा, खूप शुभ ठरतं। तुम्हाला चांदीचा दिवा खरेदी करायचा असेल बाप्पांजवळ लावायला, कुणी 11 दिवस बाप्पांची स्थापना करतं, कुणी 7 दिवस 5 दिवस, तुम्हाला सेवेसाठी दिवा खरेदी करायचा असेल, अतिशय शुभ मुहूर्त आहे। दिवा एक तांब्याचा दिवा अवश्य खरेदी करा आणि गुरुपुष्यामृत योगावर देवांसमोर हा दिवा उद्याच्या उद्या जरूर लावा। फुलवात बनवा, तुपाचा, गाईच्या तुपाचा दिवा माता लक्ष्मी समोर तांब्याचा दिवा अवश्य लावा, दिव्याची हळदी कुंकू वाहून पूजा करा। आणि मी ज्या वस्तू सांगितल्या तुम्हाला, एक कापूरवडी, 2 लवंग, हळद या दिव्यात जरी टाकली तुम्ही,
अतिशय शुभ ठरणार आहे। माता लक्ष्मी तुमचं घर सोडून कधी जाणार नाही, तुम्हाला सोडून कधी जाणार नाही। महिलांनो, खूप सुवर्ण म्हणजे इतका सोन्यासारखा अनुभव येईल। एक तांब्याचा दिवा खरेदी करा आणि उद्या माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा जरूर लावा। उद्या चुकून सुद्धा गुरु पुष्यामृत योगावर आपल्या घरातील या वस्तू, दूध असेल, दही असेल, साखर असेल, मीठ असेल, हळद असेल किंवा धने असेल, गूळ असेल, या वस्तू कुणालाच, महिलांनो, जीव गेला तरी कुणालाच देऊ नका। अगदी तुमचे सख्य असतील तरी पण देऊ नका, नाहीतर आपण आपली लक्ष्मी इतरांना देतो याचा अर्थ असा होतो। सोन्यासारखा दिवस आहे गुरु पुष्यामृत योग। उलट अशा वस्तू खरेदी करून आणा, पण घरातून कुणालाच देऊ नका। संध्याकाळी देवी आईची कापूर आरती करायची आहे आणि कापरासोबत तुम्हाला 5 लवंग जाळायचे आहे। लोबान असेल, गुगल असेल, या वस्तू सुद्धा जाळा। संपूर्ण घरात हा धूप पसरवायचा आहे। तुम्ही तांदळावर जरी कापूर जाळला आणि त्यावर लवंगा जाळल्या, लोबान जाळला, गुगल जाळला, संपूर्ण घरात धूप फिरवा। मुख्य उंबरठ्यावर ते भांडं थोड्या वेळ ठेवा। नावाला सुद्धा तुमच्या घरात वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता उरणार नाही। तर उद्या गुरु पुष्यामृत सुवर्ण योगावर महिलांनो अशा पद्धतीने कापूर धूप जरूर करायचा आहे आपल्या घरात। ज्या घरात अशा शुभ तिथींना, सुवर्ण योगांवर आपल्या घरात कापूर धूप केला जातो, देवांची कापूर आरती केली जाते, त्या घरात देवी देवता कायम प्रसन्न राहतात आणि भरभरून आशीर्वाद देतात, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात आणि त्या घरातील पितृदेवतासुद्धा प्रसन्न राहतात। ती वास्तू नेहमी प्रसन्न आणि दैवी शक्तिमय भरलेली असते। त्या घरात नावाला सुद्धा नकारात्मकता उरत नाही, कुणाची नजर बाधा झालेली असते संपूर्ण नष्ट होते, मुलाबाळांना नजर लागलेली असते संपूर्ण नष्ट होते आणि आपल्या घराला एक रक्षण कवच प्राप्त होत असतं। अशा घरात नांदते ती फक्त अखंड लक्ष्मी नांदत असते। मुलाबाळांची भरभरून प्रगती होते, घरात काही अडीअडचणी असतात, संपून जातात। एक उपाय सांगत आहे, या उपायासाठी तुम्हाला काहीही लागणार नाही। महिला, दादा, नोकरी वगैरे शोधत असतील, मुलं किंवा मुली, विद्यार्थी असेल, सर्वांनी हा उपाय केला तरीही चालेल। देवघरात दिवा तर आपण लावणारच आहोत, अखंड दिवा चालूच ठेवा, दिवा अगरबत्ती करायची आणि उत्तर भिंतीकडे तुम्हाला तोंड करून आसन घेऊन बसा, तसंच बसू नका। कुठलीही सेवा करताना आसनाशिवाय करू नका, डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही, आधी आसन घ्यायचं आणि मग त्यावर बसायचं आहे। चटई वगैरे घेतली तरीही चालेल। ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर वगैरे बसून जरी सेवा केली, काही म्हातारे वयस्कर लोक असतील त्यांनी सुद्धा ही सेवा केली तरीही चालणार आहे। तर उत्तर भिंतीकडे तोंड करून बसायचं आहे, नमस्कार करायचं, दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि किमान तुम्हाला 1 माळ माता महालक्ष्मीचा मंत्र जपायचा आहे। उद्या छान दिवस आहे, सर्वांनी ही सेवा करून तर बघा, वाया जाणार नाही तुमची सेवा। ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे। अगदी सर्वांना जमेल ही सेवा, सर्वांनी करा। महिलांनो अवश्य करा। संध्याकाळी कापूर धूप केल्यानंतर जरी केली ही सेवा किंवा आधी केली, तुम्ही अगदी रात्रीच्या 9 वाजेपर्यंत ही सेवा केली ना तरीही चालेल। उत्तर भिंतीकडं फक्त आसन घेऊन बसायचं आहे, दोन्ही हात जोडायचे आहे, मनापासून माता लक्ष्मीला प्रार्थना करा, तुमच्या मनातील इच्छा बोला आणि 1 माळ 108 वेळा तुम्हाला ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः। तुम्ही माळ वगैरे घेतली, तुम्हाला एवढा मंत्र म्हणजे मोजता वगैरे आला नाही, माळेचा उपयोग केला, तुम्ही माळ जपता ती माळ घ्या आणि 1 माळ ओम श्रीम नमः मंत्र जपून तर बघा, काय काय सोन्यासारखे अनुभव तुम्हाला यायला लागतात, तुम्हीच मला सांगाल। उद्या ही सेवा आवर्जून करा, माझ्या दादांनी सुद्धा करा। तुम्हाला काही अपयश येत असेल, अडीअडचणी येत असतील, घरात पैसा टिकत नाही, गुरु पुष्यामृत योग, श्रावणात आलेला गुरु पुष्यामृत योग सर्वात प्रभावी हा दिवस आहे आणि सेवा सुद्धा खूप प्रभावी आहे। माता लक्ष्मीची प्रिय सेवा आहे। उद्या व्यंकटेश स्तोत्र पठण करता आलं तर उत्तर दिशेकडेच तुम्ही तोंड करून तिथंच बसून जरी केलं, माता लक्ष्मीची सेवा करा। आपण श्रीहरी विष्णूंचं व्यंकटेश स्तोत्र पठण करा किंवा यूट्यूबवर लावून दिलं आणि शांत चित्ताने ऐकलात तुम्ही तरीही चालेल, पण माता लक्ष्मीची ही सेवा सांगितलेली आहे। 1 माळ ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः नक्की 1 माळ तरी हा मंत्र जपायचा आहे।
ही सेवा करताना आपल्या मुख्य दाराशी एक दिवा तेलाचा लावा, तुपाचा लावा, नियम नाही, पण दिवा लावा. दाराशी सुद्धा दिवा लावा, दार उघडं करा आणि मग सेवा करा. उद्या झालंच तर आपल्या श्री स्वामी समर्थांची सुद्धा सेवा करा. एक पाठ तुम्हाला झाला, श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ झाला उद्या, तर सुवर्ण दिवस आहे. सोन्यासारखा अनुभव येईल. माता लक्ष्मीची सेवा करा, स्वामींची सेवा करा. अनुभव आल्याशिवाय राहणार